तर आपण पाहतोय हनुमान मंदिरावरून राजकारण चांगलंच तापलंय। मंदिरासमोर ठाकरे सेनेची बॅनर बाजी पाहायला मिळते। हनुमान मंदिर आम्ही वाचवणारच असं या बॅनरवर नमूद करण्यात आलंय। हनुमान मंदिराला दिलेल्या नोटिशीवरून आता राजकारण चांगलंच तापलेलं आहे। भाजप नेते मंगलप्रभात लोढा आणि रवी राणा यांनी भेट दिल्यानंतर ठाकरे सेनेचे नेते आदित्य ठाकरे मंदिराला भेट देणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर इतर तयारी करण्यात येते आणि त्या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे। तर हनुमान मंदिर आम्ही वाचवणारच असा आशय या बॅनरवर छापण्यात आलाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांनी। दादर येथील हनुमानाच्या मंदिराला रेल्वे प्रशासनाने नोटीस दिल्यानंतर एकच राजकारण सुरू झाले आहे। मी आता सध्या त्याच विभागात आहे। हेच ते हनुमानाच्या बाजूला मंदिर आहे, त्याच्या बाजूला आहे की इथे एक मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी सध्या आहे ती सुरू झालेली आहे। शिवसेनेकडनं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं एक बॅनर इथे मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे। दादर पूर्व हनुमान मंदिर आम्हीच वाचवणार अशी इथे मोठ्या अक्षरामध्ये ठळक अक्षरामध्ये लिहिण्यात आलेलं आहे। आणि साईडला पाहायला गेलं तर मंदिराचा फोटो असेल किंवा सेंट्रल रेल्वेने दिलेली जी नोटीस आहे ती इथे या बॅनरवर छापण्यात आलेली आहे। कुठे आता पाहायला गेलं तर राजकारण आहे ते मोठ्या प्रमाणात आहे, ते इथे करताना आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र जे मंदिराचे विश्वस्त आहेत त्यांच्याकडनं असे सांगण्यात आले आहे की राजकारण न करता तुम्ही या मंदिराला वाचवून द्यावे असे देखील आपल्याला इथे पाहायला आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र आता इथे पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात नोटीस आहे ती देखील दाखवण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन नितीन सोबत मयूर राणे, साम टीव्ही, मुंबई।